राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलंय, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पार्टीने पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची प्रचार मोहीम जोरदार सुरू केली आहे। हडपसर सातववाडी परिसरातील ससाने नगर, डांगमाळी मळा, हिंगणे मळा, काळे बोराटे नगर, गाडीतळ, 15 नंबरे, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, उन्नती नगर, उत्कर्ष नगर, गोंधळे नगर या भागातील उमेदवारांनी आपल्या निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केलाय। उमेदवारांमध्ये वैशालीताई सुनील बनकर, विजयाताई आबा कापरे, योगेश दत्तात्रय ससाने, संजीवनी जयप्रकाश जाधव, सागर राजे भोसले तसेच डॉक्टर शंतनू जगदाळे, वर्षा प्रशांत पवार, निर्मला विठ्ठल विचारे, सुवर्णाताई सतीश जगताप, कोमल निनाद टेमगिरे, अश्विनीताई नागेश वाघ, अजितनाथ भोईटे आणि सोमनाथ तात्या तुपे या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक ठोस पाऊल उचलत प्रचार जोरदार सुरू केलाय। सर्व उमेदवार हे हडपसर सातववाडी प्रभागातील विविध भागातील लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित असून त्यांची मुख्य भूमिका स्थानिक विकास, सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणावरती असेल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीने या प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना एकजूट करण्याचा आणि आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केलाय। हे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हडपसर सातववाडी प्रभागातील विविध ठिकाणी प्रचार सभा, पदयात्रा आणि इतर प्रचार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्याचे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले। प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी मधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी प्रथमतः सर्व नागरिक बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 16 जानेवारी 2026 रोजी होत आहे। त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं जवळपास 16 जणांनी आम्ही इथं जे इच्छुक उभे आहेत सर्व माझ्या समवेत, आम्ही सर्व 16 जणांनी जवळपास पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे। त्यामुळं सर्वांनी विचार करून एक विचारानं 16 तारखेलाच सर्वांनी एकत्र येऊन एक कॅलेंडर आणि एक माहितीपत्र घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे। हे एकीचं बळ हे असंच शेवटपर्यंत राहील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। यातनं विरोधकांना नक्कीच एक संदेश गेलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व इच्छुक उमेदवार हे एकोप्यानं काम करत आहेत, एकोपाने नागरिकांच्या समोर जात आहेत। आमची प्रभाग क्रमांक 16मधील नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण एका विचाराचे 4ही उमेदवार निवडून द्यावेत, जेणेकरून प्रभागाचा विकास करताना एक वाक्यता, सुसूत्रता राहील। या निमित्तानं मी नागरिकांना विनंती करतो की उमेदवार कोणताही असो आमच्यापैकी, फक्त तुम्हाला मतदानाच्या दिवशी ज्या मशीनवरती 4 मशीन असतील, उद्या 6 मशीन असतील, उमेदवार वाढले तर मशीनची संख्या वाढू शकते। समजा उमेदवार कमी असतील तर 4च मशीन असतील। प्रत्येक मशीनच्या मध्ये घड्याळ हे चिन्ह पाहायचं आहे आणि घड्याळासमोरील बटन दाबायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पर्यायानं नामदार अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत यांचे हात बळकट करायचे आहेत। कारण पुण्याचा जर विकास पिंपरी चिंचवडसारखा जर करायचा असेल, पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर पिंपरी चिंचवडच्या सारखं करायचं असेल तर एकच खमका आणि खंबीर व्यक्तिमत्व आणि एक माणूस असायला हवा, आणि तो म्हणजे कामाचा माणूस अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी हडपसरचे नागरी प्रश्न, प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्हा सर्व उमेदवारांना तुम्ही सर्वांनी मिळून मतदान करावं, सर्वांना आशीर्वाद द्या असं मी सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीनं या निमित्तानं विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। नमस्कार, मी वैशाली सुनील बनकर, पुणे महानगरपालिका माजी महापौर आणि माजी नगरसेविका। आज या ठिकाणी 2026च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल त्या ठिकाणी वाजलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी एकत्रित त्या प्रचार करत आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायमच हडपसरचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केला। मग वाहतुकीचा प्रश्न असेल, समान पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, अशा अनेक विविध जे काही उपक्रम आहेत
ते दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज महिलांना 50% आरक्षण मिळाल्यानंतर त्या ठिकाणी महिलांचाही सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेला आहे. त्यांचं सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आम्ही या परिसरातील महिलांसाठी राबवलेले आहेत. आज प्रभाग क्रमांक 16 सातवाडी हडपसर या प्रभागाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि जे काही इथून मागचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो की जर त्या ठिकाणी एकाच विचाराचे जर तुम्ही नगरसेवक निवडून दिले तर निश्चित या ठिकाणी या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही पाहिलं की फ्लायओव्हर असेल किंवा जो काही आपला ससाने नगर भागाचा प्रश्न आहे, सातवाडी गोंधळे नगर, त्याप्रमाणे हडपसर गाव, काळे बोराटे नगर या परिसरातील सर्व प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. निश्चितपणे तुमची साथ आम्हाला त्या ठिकाणी असावी अशी या निमित्तानं मी आपणा सर्वांना विनंती करते. रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करत असतो. कधी जरी अपरात्री जरी त्या ठिकाणी फोन आला तरी प्रत्येक मतदाराच्या पर्यंत नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी आम्ही सहभागी असतो. फक्त आम्ही शब्द देत नाही तर आम्ही शब्दाचे पक्के आहोत. त्या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शब्द देतो. आज जरी इच्छुक सगळेजण 16 असले तरी ज्यांना कुणाला दादा उमेदवारी देतील ते सर्वजण बाकीचे त्यांच्यासाठी प्रयत्न करतील आणि आपल्या या परिसरातून राष्ट्रवादीचा उमेदवार हा आपल्या तळागाळापर्यंत पोहोचून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील या ठिकाणी मी अशी ग्वाही देते. आज आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबते. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.